नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अनेक जण रोज तारक मंत्र म्हणतात. काहींना काही दिवसातच अनुभव येतो, तर काही जण वर्षानुवर्ष जप करूनही म्हणतात, आम्हाला अजून काही अनुभव आले नाही. असं का होतं? तारक मंत्रात शक्ती कमी आहे का? अजिबात नाही. मग मोठी चूक कुठे होती? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तारक मंत्राचा लवकर अनुभव येण्यासाठी कशी सेवा करावी आणि सर्व समस्यांवर एकमेव उपाय काय आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक साधी पण प्रभावी सेवा सांगणार आहे, जी अनेक भक्त नियमित श्रद्धेने करतात. अनुभव म्हणजे नेमकी काय? बरेच जण अनुभव म्हणजे चमत्कार समजतात, पण प्रत्येक आध्यात्मिक साधनेत अनुभव वेगवेगळा असू शकतो. उदाहरणार्थ, मन शांत होणे, भीती कमी होणे, आत्मविश्वास वाढणे, संकटांना धैर्याने समोर जाण्याची शक्ती मिळणे किंवा आपल्या प्रार्थनेला प्रतिसाद मिळण्याची अंतर्मनातील जाणीव होणे. म्हणून अनुभवाची अपेक्षा फक्त एखाद्या चमत्कारापुरती मर्यादित ठेवू नका. सेवा म्हणजे फक्त पूजा नाही. अनेकांना वाटतं की फुले वाहणे, अगरबत्ती लावणे किंवा आरती करणे म्हणजेच सेवा, पण सेवेचा अर्थ अधिक व्यापक आहे. सेवा म्हणजे नम्रता, प्रेम, सातत्य आणि ईश्वराला समर्पित भाव. तुम्ही ज्या भावनेने मंत्र जप करता त्यावर तुमच्या साधनेचा परिणाम अवलंबून असतो. तारक मंत्र म्हणताना या चुका टाळा. अनेक भक्त नकळत काही चुका करतात. उदाहरणार्थ, आज जप केला, उद्या विसरलो. जप करताना मोबाईल पाहणे, मग दुसरीकडे असणे. लगेच परिणाम न दिसल्याने निराश होणे. साधनेत सातत्य, संयम महत्वाचा असतो. श्रद्धा आणि सबुरी. कोणतीही आध्यात्मिक साधना त्वरित फळ देईलच असे नाही. श्रद्धा म्हणजे विश्वास आणि सबुरी म्हणजे धीर. या दोन्हींच्या आधारावर केलेला मंत्रजप मनाला स्थिर करतो आणि साधनेत खोलवर घेऊन जातो. रोजची छोटी सेवा. जर तुम्हाला नियमित साधना करायची असेल तर दिवसातून काही मिनिटे शांतपणे बसा. मन एकाग्र करून श्रद्धेने तारक मंत्राचा जप करा. शक्य असल्यास जपानंतर काही क्षण शांत बसा आणि आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करा. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या अत्यंत महत्त्वाच्या भागात प्रवेश करणार आहोत. मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही तारक मंत्र म्हणतात तेव्हा तुमचे मन कुठे असते? मंत्रात की समस्यांमध्ये? अनेक वेळा आपण ओठांनी मंत्र म्हणत असतो, पण मन मात्र कर्ज, नोकरी, आजार, घरातील वाद किंवा इतर चिंतांमध्ये अडकलेले असते. यामुळे जप होत असला तरी मनाची एकाग्रता कमी होते. मंत्र म्हणताना कोणती भावना ठेवावी? तारक मंत्र हा केवळ शब्दांचा समूह नाही. अनेक भक्त त्याला श्रद्धेचा आणि ईश्वर स्मरणाचा मार्ग म्हणतात. जप सुरू करण्यापूर्वी मनात नम्रपणे प्रार्थना करा. स्वामी, माझे मन शांत करा. मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या इच्छेनुसार चालण्याची बुद्धी आणि शक्ती द्या. ही प्रार्थना मन स्थिर करण्यास मदत करते. जप मोजण्यापेक्षा भाव महत्वाचा आहे. काही जण म्हणतात, मी 108 वेळा मंत्र म्हटलो, मी 1000 वेळा मंत्र जप केला. हे चांगले आहे, पण फक्त संख्या पुरेशी नसते. जर मन पूर्ण वेळ भटकत असेल तर जपाचा हेतू अपूर्ण राहू शकतो. थोडा जप असला तरी तो श्रद्धा, शांतता आणि एकाग्रतेने केला तरी त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक जाणवू शकतो. नियमित वेळ का महत्वाची? दररोज शक्यतो एकाच वेळेला जप करण्याचा प्रयत्न करा. यामुळे मनाला त्या वेळेची सवय लागते आणि साधना अधिक नियमित होती. अनेक साधकांना सकाळची वेळ सोयीची वाटते, तर काहींना रात्रीची शांत वेळ. महत्त्वाचे म्हणजे सातत्य. संकट आले तर जप सोडू नका. अनेक जण संकटाचा जप सुरू करतात. संकट कमी झाले की जपही थांबवतो. पण साधना ही फक्त अडचणींच्या काळापुरती मर्यादित नसते. सुखात आणि दुःखात दोन्ही काळात स्मरण टिकवण्याचा प्रयत्न करा. प्रेरणादायी प्रसंग. एक भक्त अनेक वर्ष नोकरीच्या शोधात होता. तो रोज तारक मंत्राचा जप करत असे. त्याला लगेच अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत, पण तो निराश न होता प्रयत्न करीत राहिला. कौशल्य वाढवत राहिला आणि जपही सुरू ठेवला. काही काळानंतर त्याला योग्य संधी मिळाली. त्याने आपल्या यशाचे श्रेय फक्त चमत्काराला नाही, तर श्रद्धा, संयम आणि नियमित प्रयत्न, मानसिक बळ यांना दिले. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की आध्यात्मिक साधना आपल्याला योग्य कृती करण्यासाठीही प्रेरणा देऊ शकते. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. श्रद्धेने जप करा, सातत्य ठेवा, आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या आणि प्रयत्नही प्रामाणिकपणे सुरू ठेवा. मित्रांनो, आतापर्यंत आपण
श्रद्धा, सातत्य आणि भाव याचं महत्त्व समजून घेतलं. आता आपण अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या अनेक साधकांच्या मते साधनेत अडथळा ठरू शकतात. हा भाग काळजीपूर्वक ऐका. चूक क्रमांक 1, फक्त संकटातच स्वामींची आठवण काढणे. अनेक भक्तांची एक सवय असते, संकट आली की जप सुरू करायचा आणि संकट कमी झाली की जप थांबवायचा. पण खरी भक्ती परिस्थितीनुसार बदलत नाही. सुखात ही स्वामींचं स्मरण आणि दुःखातही स्वामींचं स्मरण हीच साधना अधिक स्थिर बनवते. चूक क्रमांक 2, प्रत्येक गोष्टीत चमत्काराची अपेक्षा. काही जण म्हणतात, मी 7 दिवस जप केला तर काहीच झालं नाही. लक्षात ठेवा, आध्यात्मिक साधनेचा उद्देश फक्त बाह्य परिस्थिती बदलले नसून मनाला स्थिरता, धैर्य आणि योग्य निर्णय क्षमता मिळवून देणे देखील असते. कधी कधी बदल आधी आपल्या विचारांमध्ये होतो आणि त्यानंतर आयुष्य दिसू लागते. चूक क्रमांक 3, दुसऱ्याशी तुलना करणे. कुणीतरी म्हणेल मला 2 दिवसात अनुभव आला, तर दुसरा म्हणेल माझं काम 1 आठवड्यात झालं. प्रत्येकाचा जीवन प्रवास, परिस्थिती आणि साधनेचा अनुभव वेगळा असतो. म्हणून तुलना न करता आपल्या साधनेवर लक्ष केंद्रित करा. चूक क्रमांक 4, नकारात्मक विचारांचा सतत खतपाणी घालणे. दिवसभर भीती, राग, मत्सर आणि निराश यांचाच विचार करत राहिलो तर मन अधिक अस्थिर होतं. मंत्रजपाचा एक हेतू म्हणजे मनाला पुन्हा सकारात्मक आणि शांत दिशेने नेणं. सेवा म्हणजे नेमकं काय? सेवा म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही. सेवा अनेक प्रकारे करता येते. आईवडिलांची प्रेमाने सेवा, गरजूंना शक्य ती मदत, कोणाचं मन न दुखावणे, सत्य बोलण्याचा प्रयत्न, आपल्या कामांना प्रामाणिकपणा राहणे. अशा कृतीमुळे मनात नम्रता वाढते आणि साधनेला पोषक वातावरण मिळते. मन एकाग्र करण्यासाठी सोपे उपाय. जप सुरू करण्यापूर्वी 2-3 मिनिटे शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा. दीर्घ श्वास घ्या. मनात एकच भावना ठेवा, स्वामी, माझं मन तुमच्या चरणी स्थिर होऊन द्या. त्यानंतर शांतपणे मंत्र जप सुरू करा. कृतज्ञतेची सवय. जप केल्यानंतर लगेच उठू नका. काही क्षण डोळे मिटून आज मिळालेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञता मन अधिक शांत आणि समाधानी होतं. एक छोटी गोष्ट. एक वृद्ध भक्ताला कुणीतरी विचारलं, तुम्ही रोज इतक्या श्रद्धेने जप का करता? अजूनही काही मागता का? ते हसून म्हणाले, पूर्वी मी स्वामींकडे माझ्या अडचणी दूर करण्याची प्रार्थना करायचो. आता मी फक्त एवढीच प्रार्थना करतो, कुठलीही परिस्थिती असो, माझा विश्वास आणि धैर्य कमी होऊ देऊ नका. हीच खरी साधना आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, तारक मंत्र हा कोणतीही हमी देणारा जादूचा उपाय नाही. श्रद्धेने, सातत्याने आणि चांगल्या आचरणासह केलेली साधना अनेकांना मानसिक शांती, धैर्य आणि सकारात्मकता देणारी ठरते. त्याचबरोबर जीवनातील जबाबदाऱ्या आणि आवश्यक प्रयत्न हे तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्यावर अढळ श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. आतापर्यंत आपण जाणून घेतलं की श्रद्धा, सातत्य आणि सेवा यामुळे साधना अधिक अर्थपूर्ण होऊ शकते. आता आपण पाहूया असा दैनंदिन दिनक्रम जो अनेक साधकांना मन शांत ठेवण्यास आणि नियमित साधना करण्यास मदत करतो. दिवसाची सुरुवात कशी करावी? सकाळी जाग आली की सर्वप्रथम मोबाईल हातात घेऊ नका. डोळे मिटा आणि शांतपणे म्हणा, श्री स्वामी समर्थ. यानंतर स्वामींना नमस्कार करून अशी प्रार्थना करा, स्वामी, आजचा दिवस चांगल्या विचारांनी, योग्य कृतींनी आणि संयमाने पार पाडण्याची शक्ती द्या. ही छोटी सवय दिवसाची सकारात्मकता करते. सकाळचा जप. अंघोळीनंतर स्वच्छ ठिकाणी बसा, घाई करू नका. 2 मिनिटे शांत बसा. त्यानंतर श्रद्धेने तारक मंत्राचा जप सुरू करा. जप किती वेळ करायचा हे तुमच्या वेळेनुसार ठरवा. महत्त्वाचं म्हणजे नियमितपणा. काम करताना हे स्मरण. काही जण विचारतात, आम्हाला दिवसभर वेळच मिळत नाही. लक्षात ठेवा, स्मरणासाठी नेहमी वेगळा वेळच लागतो असं नाही. काम करताना, प्रवास किंवा मोकळ्या क्षणी मनात स्वामींचं स्मरण करता येतं. रागावर नियंत्रण. राग आला की आपण चुकीचे निर्णय घेतो. अशा वेळी लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण शांत राहा. मनात एकदा स्वामींचं नाव घ्या. यामुळे मन स्थिर होण्यास मदत होऊ शकते. चिंता कमी करण्यासाठी. अनेकांच्या आयुष्यात आर्थिक, कौटुंबिक किंवा आरोग्याशी संबंधित चिंता असतात. चिंता करणे स्वाभाविक आहे, पण चिंता आणि प्रयत्न यामध्ये फरक आहे. जिथे कृती शक्य आहे तिथे प्रयत्न करा आणि जिथे नियंत्रण नाही तिथे धैर्य आणि संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळची साधना. दिवसभराचा थकवा झाल्यानंतर काही मिनिटे शांत बसा, स्वामींचे स्मरण करा. दिवसभरात झालेल्या चुकांसाठी मनापासून क्षमा मागा आणि उद्या अधिक चांगलं वागण्याचा संकल्प करा.
रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला, आज मी कोणाचं मन दुखवलं का? दुसरा, आज मी कोणाचं भलं केलं का? तिसरा, आज मी स्वामींचं मनापासून स्मरण केलं का? हे प्रश्न स्वतःला विचारण्याची सवय माणसाला अधिक सजग बनवते. एक प्रेरणादायी संदेश लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक प्रार्थनेनेच उत्तर लगेच मिळेलच असे नाही. कथा उत्तर हो असतं. कधी थोडी वाट पाहावी असती. कधी कधी आपल्यासाठी अधिक योग्य मार्ग शोधण्याची प्रेरणा मिळते. म्हणून निराश होऊ नका. श्रद्धा आणि प्रयत्न दोन्हीही सोबत ठेवा. या भागाचा संदेश, स्वामींची खरी सेवा म्हणजे चांगले विचार, चांगले आचरण, प्रामाणिक कष्ट, नम्र स्वभाव, नियमित स्मरण आणि प्रत्येक परिस्थितीत धैर्य. याच गुणांमुळे साधना अधिक परिपक्व होत जाते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. तारक मंत्र म्हणजे काय, सेवा कशी करावी, श्रद्धा आणि सबुरीचे महत्त्व, साधनेतील चुका, नियमित दिनक्रम, मनाची एकाग्रता. आता या व्हिडिओच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आपण जाणून घेऊया सर्व समस्यांवर एकमेव उपाय कोणता. उपाय एकमेव म्हणजे अनेक जण विचारतात, माझे आर्थिक प्रश्न कधी संपतील, घरातील वाद कधी थांबतील, नोकरी कधी मिळेल, आजार कधी बरा होईल. या प्रत्येक प्रश्नाचं एकच ठरलेलं उत्तर कोणाकडेही नसतं, पण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आधार देणाऱ्या 3 गोष्टी असतात: श्रद्धा, सातत्य आणि योग्य प्रयत्न. आध्यात्मिक साधना मनाला धैर्य देते, तर योग्य कृती जीवनाला दिशा देते. स्वामींवर विश्वास म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नाही. विश्वास म्हणजे मी माझं कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे करेन, उरलेले परमेश्वरावर सोपेन. हीच खरी शरणागती. सेवा आयुष्यभराची असते. फक्त एखादा नवस पूर्ण होईपर्यंत सेवा करू नका. सेवा ही व्यवहारातही दिसली पाहिजे. सत्य बोला, प्रामाणिकपणे काम करा, गरजूंना मदत करा, आईवडिलांचा आदर करा, दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करू नका. शक्य तितकं शांत आणि संयमी राहा. अशा जीवनमूल्यामुळे साधना अधिक अर्थपूर्ण होते. जर अनुभव अजून आला नसेल तर निराश होऊ नका. प्रत्येक साधकाचा प्रवास वेगळा असतो. आज तुम्हाला काही जाणवत नसेल, पण कदाचित तुमच्या मनात आधीच शांततेचं बीज रुजायला सुरुवात झाली असेल. म्हणून साधना सोडू नका. लक्षात ठेवण्यासारख्या 7 गोष्टी. दररोज नियमित स्मरण करा. जप घाईघाईत करू नका. चांगले आचरण ठेवा. संकटातही धैर्य सोडू नका. आवश्यक ते व्यावहारिक प्रयत्न करत राहा. दुसऱ्यांशी तुलना करू नका. प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञता राहा. अंतिम प्रेरणादायी संदेश, कदाचित आज तुमच्या डोळ्यातील अश्रू असतील, कदाचित मनात भीती असेल, कदाचित आयुष्य खूप कठीण वाटत असेल, पण लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सूर्योदय निश्चित असतो. त्याचप्रमाणे कठीण काळ कायमच राहत नाही. श्रद्धा, संयम आणि सततचे योग्य प्रयत्न यामुळे जीवनात बदल घडू शकतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा संदेश इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेवटी मनापासून एकदा सर्वांनी म्हणूया, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.